जेव्हा पण आम्हा मित्रांचा माळशेजला जायचा प्लॅन होतो ना, तेव्हा असाच आनंद होतो. कारण माळशेज स्वर्गाहूनही सुंदर आहे. मग काय, प्लॅन करतो आणि येतो मित्रांसोबत ही जागा एक्सप्लोर करायला. माळशेज घाट ओलांडल्यावर जे खिरेश्वर गाव लागतं, त्याच गावाजवळ टकोरी धबधबा आहे. आज आपण तो ह्या व्लॉगमध्ये पाहूया. माळशेजबद्दल जर का तुम्ही मला झोपेत देखील विचारलं तरी मी एकच सांगेन, अप्रतिम जागा आहे. आणि ही जागा अप्रतिम आहे कारण इथल्या या अरण्यामुळे. पावसाळ्यामुळे इथले हे ओढे वाहू लागलेत. खूप संत गतीने तर कुठे कुठे खळखळून पाणी वाहत आहे. एवढेच नाही तर ह्या 2 पदरी रस्त्यावरनं गाडी चालवताना देखील खरंच खूप मजा येते. माळशेज घाटातले डोंगर, दऱ्या, ओढे, नाले आणि हे जंगल यामुळे माळशेज अनुभवायला खरंच खूप मजा येते. आणि नेहमीप्रमाणे माझा आवडता भैरवगड सर्वप्रथम न्याहाळतो. जेव्हा पण मी माळशेजला आलो आहे ना, तेव्हा थांबून मी भैरवगडाचे दर्शन घेतले. आणि आज ढगांमधनं भैरवगडाचं दर्शन झालं. खरंच खूप सुंदर दिसत होता. स्वर्गामध्ये वसलेला वाटत होता. सो हे होते काही ड्रोन शॉट्स जिथून आपल्याला भैरवगड आणि थोडासा माळशेजचा भाग दिसतोय. अप्रतिम वेदर आहे आणि मी भैरवगडचा खूप मोठा फॅन आहे. ज्या पद्धतीने त्याची जी रचना आहे आणि जे ठिकाण आहे आणि ढगांचं जे वातावरण तिकडे निर्माण होतं ना, मनाला सुखावून जातं. खिरेश्वर गावापासूनच एक रस्ता साबळेवाडीकडे जातो. या साबळेवाडीतून आपण टोकराई धबधब्याकडे येऊ शकतो. आम्ही आलो एका छोट्याशा ट्रेकवरती खिरेश्वर गावाच्या जवळ. आणि वॉटरफॉल्स आहे, हिडन वॉटरफॉल्स आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे. मस्त जागा आहे आणि वातावरणसुद्धा खूप सुंदर आहे. डोंगराच्या त्या पलीकडे खिरेश्वर आणि हरिश्चंद्रगड वसलेलं आहे. आपण आता तिथूनच आलो आणि आता आपण इथे जाऊया. जे या धबधब्याचं लोकेशन आहे ना, ते डोंगराच्या एका कोपऱ्यात आहे. तुम्ही पाहू शकता. आणि दोन्ही बाजूला पसरलेला सह्याद्री आपल्याला दिसून येतो. ओके, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, हा तो वॉटरफॉल्स आहे जिथे आता मी जाणार आहे. आणि मस्त जागा आहे. ट्रेकचा जो प्रवास आहे, जो अनुभव आहे, तो मी शेअर करतो तुमच्याबरोबर ह्या व्लॉगमधनं. इथे जायचा जो मार्ग आहे ना, तो खरंच खूप सुंदर आहे. जवळपास 45 मिनिटाचा हा छोटासा ट्रेक आहे. खूप सुंदर आहे. अनुभव तर सांगेन, काही ड्रोन शॉट्स दाखवेन, पण त्याच्यामध्ये मजा नाही आहे. मजा आहे ती इथे येऊनच पाहण्यामध्ये. बराच पुढे चालत आलेलो आहे मी आणि आलो आहे, खूप जवळ आलो आहे वॉटरफॉल्सच्या, पण तरी ट्रेक बाकी आहे. आणि मस्त असा अनुभव येतो आहे. खूप सुंदर ओढे वाहत आहेत. वातावरण इतकं सुंदर आहे की काय सांगू. आणि खरंच मस्त वाटतं आहे. या परिसरात आपल्याला हा पहिला धबधबा, दुसरा धबधबा, तिसरा धबधबा, चौथा धबधबा आणि 5वा धबधबा दिसून येतो. आणि 6वा जिथे आता आपण जाणार आहे. हा धबधबा डोंगराच्या एका कोपऱ्यात वसलेला आहे आणि खूप कमी लोक इथे आले आहेत. खूप कमी माणसाचा वावर इथे दिसून आलेला आहे. त्यामुळे गर्द झाडी आहेत. अक्षरशः मस्त वाटतं आणि पूर्णपणे हिरवळ दिसून येते. आणि कारण हा डोंगराच्या एका कोपऱ्यात वसलेला धबधबा आहे, त्यामुळे इथे जो मार्ग आहे जायचा, तो झाडाझुडपांमधनं आहे. इथला वाहणाऱ्या पाण्याचा आवाज खरंच खूप सुंदर आहे. एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि खूप घनदाट अशी झाडं इथे आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता इथे वरनं जे धबधबे वाहत येत आहेत त्यांचा ओढा झाला आहे आणि इथून तो वाहतोय. ओके, आणि समोर आपल्याला दिसतोय तो पिंपळगाव जोगा डॅम. डॅमचं दृश्य इथून खरंच खूप सुंदर दिसत होतं. व्हिडिओ स्टॉप केला आणि एक फोटो घेतला.
सो फायनली अजून जवळ पोचलो आहे मी वॉटरफॉल्सच्या. मस्त नजारा आहे, खरंच मस्त नजारा आहे. सह्याद्री खरंच खूप सुंदर आहे आणि इथे आल्यानंतर अनुभवायला मिळतं. येण्याची जी वाट आहे ती खरंच खूप सोपी आहे, पण एक मधला पॅच आहे जिथे आपल्याला थोडंसं चढण भेटते. एकदम स्टीप आहे, त्यामुळे थोडासा थकवा वाटतो, दम लागल्यासारखा वाटतो. दम लागलेला म्हणून थोडंसं सेटल झालो आणि लगेच काढला ड्रोन टोकराई धबधब्याला कॅप्चर करण्यासाठी. तर हा आहे टोकराई धबधबा. इथे यायचं झाले तर सर्वप्रथम तुम्हाला माळशेज घाट ओलांडून खिरेश्वरला यावे लागते जर का आपण मुंबईवरनं येत असाल. पुण्यावरनं आलात तर सर्वप्रथम खिरेश्वर गावी या. या डोंगराजवळच्या वस्तीतली लोक आपली गुरं, आपली बकऱ्या, शेळ्या, मेंढ्या या डोंगरांमध्ये चरायला सोडतात. इतक्या अवघड ठिकाणी ते येतात. धबधब्याच्या जास्त जवळ न जाता आम्ही इथलं पावित्र्य राखत इथेच रील शूट केले व फोटोज क्लिक केले. घेतले थोडेसे रील्स, काढले थोडेसे फोटोज. टोकराई धबधब्याची उंची मला काही एवढी सांगता नाही येणार, पण हा 3 टप्प्यामध्ये वाहणारा धबधबा आहे आणि खरंच खूप मोठा आहे. तर मग आत्ताचा आमचा हा ट्रेक ऑलमोस्ट झालेला आहे. सो खूप सुंदर जागा आहे, तुम्ही पाहू शकता. आम्ही सगळे इकडे आलेलो आहे आणि जे क्षण इथे घालवले आहेत ना, जवळपास 1 तास घालवला आहे, पण मजेत गेलेला आहे. आणि मी आलो आहे ओमकारबरोबर. ओमकारचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करीन. मी ओमकारबरोबर आड्राईचा ट्रेक केलेला, आड्राई जंगल ट्रेक, काळू वॉटरफॉल्स आणि हरिश्चंद्रगड देखील मी त्याच्याबरोबर केलेला आहे. सो आज मी हिडन वॉटरफॉल्स जे खिरेश्वरच्या जवळ आहे खूप कमी लोकांनी अनुभवलेत, खूप कमी व्लॉग्स देखील आहेत. 1 तासापेक्षा जास्त वेळ आम्ही टोकराई धबधब्याच्या जवळ घालवला होता. आता वेळ झालेली खिरेश्वराकडे जायची. खूप मस्त वाटलेलं, एक छोटासा ट्रेक केलेला. जास्त वेळ न दवडता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. ज्या रस्त्याने आम्ही आलेलो तोच रस्ता धरला आणि आम्ही आता पोचणार होतो साबळेवाडीत. वाटेमध्ये हे वारूळ दिसलं. लहानपणीचे ते दिवस आठवले जेव्हा आम्ही असले वारूळ दिसल्यानंतर त्यात निरखून पाहायचो. खूप हिरवळ आहे, खूप सुंदर डोंगरांमध्ये दडलेली ही जागा आहे. समोर दिसतो तो पिंपळगाव जोगा डॅमचा कॅचमेंट एरिया. आणि जशी आम्ही पायवाट संपवत होतो तसा तसा साबळेवाडी आम्हाला दिसू लागत होती. काही ड्रोन शॉट्स घेतले आणि खरंच खूप मस्त वाटलं. एवढी काही युनिक जागा नाहीये, पण अनएक्सप्लोर्ड नक्कीच आहे. आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला पहिल्यांदा कराव्या लागतात. हा त्यातलाच एक माझा अनुभव होता. युजली देवकुंड वॉटरफॉल्स, कुंभे वॉटरफॉल्स, शीतकडा असे वॉटरफॉल्स एक्सप्लोअर केलेले. ते माझ्यासाठी नवीन होते, पण तिथे बरीच लोक गेलेली. आजच्या ह्या व्लॉगमध्ये टोकराईला येण्याचं तेच कारण होतं. नवीन वॉटरफॉल्स होता आमच्यासाठी देखील आणि बऱ्याच लोकांसाठी देखील, आणि त्यावर खूप कमी व्लॉग बनलेले आहेत. म्हणून म्हटलं टोकराई धबधबा एक्सप्लोअर करूया आणि त्यावर एक व्लॉग देखील बनवूया. एक सोपा ट्रेक आहे आणि खरंच खूप सुंदर ट्रेक आहे. तुम्ही कुटुंबासोबत येऊ शकता, पण जास्त रिस्क न घेता धबधब्यापासून जेवढं सेफ अंतर ठेवता येईल तेवढे सेफ राहा. कारण हे डोंगरात वसलेलं आहे, मोठे मोठे दगड आहेत. त्यामुळे येत असाल तर स्वतःची काळजी देखील घ्या. टोकराईबद्दल सांगायचं झालं तर टोकराई 3 टप्प्यामध्ये वाहतो. त्यातले मला फक्त 2च टप्पे दिसले. पहिला टप्पा मी अजून एक्सप्लोअर केलाच नव्हता आणि ढग असल्यामुळे ड्रोनला देखील तिथपर्यंत जाऊन नाही दिले, कारण विजिबिलिटीचा एरर सारखा रिमोट कंट्रोलवरती पॉपअप होत होता. एक छानसा आणि छोटासा मस्त असा ट्रेक झालेला आज. आणि आता साबळेवाडीत पोचून आम्ही आमची गाडी घेणार होतो आणि परत परतीच्या मार्गाला लागणार होतो, कारण मोठा ट्रेक करायची इच्छा नव्हती. लास्ट इयरच मी आड्राई जंगल ट्रेक केलेला ओमकार सोबत. त्यावेळेस देखील तो माझा गाईड होता.
हरिश्चंद्रगड केलेला. जवळपासचा परिसर तसा मी बराच पाहिलेला आहे, त्यामुळे ही नवीन जागा पाहायला आलेलो. आता आम्ही साबळेवाडीतून गाडी काढून खिरेश्वरकडे जाणार होतो, पण जसे आम्ही निघालो तसे क्लायमेट चेंज झाले आणि थोड्या दूरवर जाताच वातावरण खूप क्लिअर होऊ लागलं. मग ओमकारने समोरचा अजून एक धबधबा दाखवला, पण आता तिथे जायची इच्छा नव्हती, सो म्हटलं ड्रोन सोडूया. टोकराई धबधब्यावरून जेव्हा आपण खिरेश्वरकडे येतो त्या मार्गातच हा आपल्याला धबधबा दिसून येतो. हा ट्रेक देखील खूप सोपा आहे म्हणतात, ओमकारने असे सांगितले, पण आता करायची इच्छा नव्हती आणि एकच वॉटरफॉल्स पाहून मनाला आनंद मिळाला होता, म्हणून म्हटलं ड्रोन सोडूया. हा वॉटरफॉल्स दिसताना खूप सोपा दिसतोय, पण ह्याबद्दल मी काहीच कमेंट करणार नाही, कारण का मी काही एक्सपिरियन्स घेतलेला नाही आहे. ओमकारच्या इन्फॉर्मेशनप्रमाणे हा ट्रेक देखील सोपा आहे आणि अर्धा तास ते 40 मिनिटामध्ये या वॉटरफॉल्सच्या बेसपर्यंत जाऊ शकता. थोडंसं बाजूला ड्रोन फिरवला तर अजून क्लोजअप शॉट्स मिळाले इतर धबधब्यांचे. हे धबधबे देखील खरंच खूप सुंदर दिसत आहेत, पण सिम्पल आहेत, जास्त युनिक व्ह्यू नाही आहे, बट स्टील फॅमिलीसोबत येऊन एन्जॉय करू शकता. साधा सोपा ट्रेक जर का करायची इच्छा असेल तर खिरेश्वरपासून साबळेवाडीचा मार्ग धरा. तिथे तुम्हाला टोकराई धबधबा पण दिसेल आणि हे देखील दिसून येतील. पण लक्षात ठेवा, नवीन जागा जेव्हा पण तुम्ही एक्सप्लोअर करता तेव्हा तिथला लोकल पर्सन किंवा गाईड तुम्ही हायर करा. 500 रुपये घेतील, पण सेफ्टी राहते, तुम्हाला गाईड करतात, तिथला परिसर त्यांना नीट माहिती असतो, त्यामुळे आपण तेवढे बिनधास्तपणे फिरू शकतो. रिटर्न ड्रोन बोलवल्यावर परत सुंदर आणि मनमोहक असं दृश्य पिंपळगाव जोगा डॅमचं दिसलं. हे पाहायला मला खूप आवडलं, कारण वरती ढग दिसत होते, खाली पाणी दिसत होतं आणि समोर गाव दिसत होतं, म्हणून म्हटलं शेअर करावं. आपला महाराष्ट्र किती सुपीक आहे, किती सुंदर आहे, त्याचं हे एक उदाहरण आहे. ज्या देशांमध्ये पाणी इतक्या सहजरित्या सापडत नाही, वाळवंट आहे, उन्हाळा आहे, त्यांच्यासाठी आपला महाराष्ट्र खरंच एक स्वर्गाहून सुंदर आहे. आणि म्हणून मी सांगू इच्छितो, इथे येत असाल तर इथल्या या निसर्गाची काळजी घ्या, इथल्या धरणांची काळजी घ्या, इथल्या नदी नाल्यांची आणि ओढ्यांची काळजी घ्या, प्लास्टिक टाकू नका. असा बराच विचार सह्याद्रीमध्ये फिरताना येतो, म्हणून जरा निवांत सह्याद्रीबरोबर बसलो, वेळ घालवला आणि तेवढ्यातच आमच्या समोरून हे ढग वाहू लागले. एकांतात बसा आणि स्वतःला शोधा. ओमकारला त्याचे जे हक्काचे पैसे होते ते दिले होते, खिरेश्वर गाव पाठी सोडलं होतं आणि आता आम्ही मुंबईकडे रवाना झालेलो. वाटेमध्ये परत नेहमीप्रमाणे पाऊस, ढग, धुकं दिसू लागलेलं. खूप मस्त वाटत होतं. आणि मग आलो माळसेज घाटातला बोगदा ओलांडल्यावर पोचलो ते एका ऐतिहासिक ठिकाणी. बऱ्याच लोकांना ही जागा माहिती आहे, बऱ्याच लोकांना ही जागा माहीतही नसेल. शिवरायांनी त्यांच्या आयुष्यातली जेव्हा शेवटची लढाई विश्रामगडाजवळ लढली, त्यानंतर ते ह्याच मार्गाने रायगड किल्ल्याकडे रवाना झालेले. ही समोर दिसणारी ती खिंड आहे जी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. नुसतीच ही खिंड काय, हा महाराष्ट्र पण पावन झालेला आहे, हा हिंदुस्थान देखील शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. दर्शन घेतलं त्या खिंडीचं आणि पुढे निघालो. पुढे धुक्यातनं निघाल्यावर कार वॉश पॉईंटवरती आलो, जिथे थोडंसं गाडी थांबवली, गाडी धुतली आणि मुंबईकडे निघालो. तर मग हा होता व्लॉग टोकराई धबधब्याबद्दल. आय होप तुम्हा सर्वांना माझा हा व्लॉग आवडला असेल. या सह्याद्रीत फिरताना स्वतःची काळजी घ्या, सह्याद्रीची काळजी घ्या. असे काही व्लॉग्स बघून जेव्हा तुम्ही याल तेव्हा इथे प्लास्टिक कचरा प्लीज टाकू नका, प्लीज करू नका. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा स्वच्छ राहू दे. एवढीच एक रिक्वेस्ट करतो आणि निरोप घेतो आपला.
भेटूया नवीन एखाद्या व्लॉगसकट, नवीन एखाद्या ठिकाणासकट. तोपर्यंत नेहमीप्रमाणे जय शंभूराजे, जय शिवराय.